मुर्दाबाद 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 जातीवादी सरकार मुर्दाबाद 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 मुसलमानांवर आतंकवाद करणारे सरकार मुर्दाबाद 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 दलितांना ठार करणारे सरकार मुर्दाबाद 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 शेतकऱ्यांना भिकेला लावणारे सरकार मुर्दाबाद 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 मजुरांना भिकल मागायला लावणारे सरकार मुर्दाबाद 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 अमर रहे भारतीय संविधान अमर रहे दंगेखोर सरकार बरखास्त करा मुस्लिमांविरोधातला डब्बा बंद करा भारतीय संविधान अमर रहे संविधानाची मोडतोड राष्ट्रीय ऐक्याला सतत धोकेबाजी हे जे दंगेखोर लोक सत्तेत गेले त्यांनी पहिल्यांदा 2-3 गोष्टी केल्या की इथल्या जी जाती आणि धर्माच्या विविधता जी आहे ती तोडून टाकली आणि आता ते स्वतःच दंगे करू लागलेले आहेत। दंगे करीत असताना 2 लक्ष्य आहेत त्यांचे की मुस्लिम अल्पसंख्याक आणि दलितांवर ते सतत दबाव आणणं, त्यांच्यावर ते दंगे घडवून आणणं, त्यांच्या जीविताचं आणि मालाचं नुकसान करणं आणि ह्यांना सतत आपल्या पायाखाली तुडवीत राहणं। त्या घटना तुम्ही परभणीला बघितली, ती घटना आष्टीला बघितली, कड्याला बघितली। बेचिराग अशा पद्धतीनं हे माणसांच्या हत्या करू लागलेले आहेत। आणि आता यांनी सांगितल्याप्रमाणे ब्रिटिशांनी 2 कायदे केले होते म्हणून भगतसिंगानं फाशी स्वतः स्वीकारली। एक होतं पब्लिक सेफ्टी बिल, ज्याला आज जनसुरक्षा कायदा म्हणतो। दुसरं होतं ट्रेड डिस्प्यूट बिल, ज्याच्यामुळे त्यानं बॉम्ब टाकले होते त्यांच्यावरती। आज तीच परिस्थिती आलेली आहे। काही नाही, आम्ही बघायला लागलात कधीच नाही ते मस्जिदी सुद्धा झाकाव्या लागल्या। आमचा देव, आमचा धर्म दुसऱ्या धर्माच्या प्रार्थना स्थळाच्या तिथं अचानक इतका उड्या मारतोय की जणू आमचाच देव मध्ये आहे। पण ते तसं नाही, जाणीवपूर्वक या देशात जे मुस्लिमांनी या देशासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात जे स्वतःच्या मुलाबाळांचं कुर्बान्या दिल्या, त्याच्यातून एक स्वातंत्र्याची पहाड भारताला बघायला मिळाली। त्याचं दुःख ह्या लोकांना आहे की जे त्यावेळेला या ब्रिटिशांच्या पायाखाली त्यांचे जोडे साफसूफ करीत होते। त्याचं नाव आहे भारतीय जनता पार्टी, त्याचं नाव आहे RSS, त्याचं नाव आहे विश्व हिंदू परिषद। हे सगळे त्यावेळेला ब्रिटिशांचे गुलामी करीत होते। त्यांना आता ते नको आहे, त्यांना एक देश, एक पक्ष, एक धर्म। पण ते तसं होणार नाही, या देशाला सगळ्यांच्या मुलाबाळांचा रक्तानं धुवून टाकलेला आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, मुस्लिम असेल, दलित असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, त्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा अधिकार दुसऱ्या कोणाचा आहे। आणि म्हणून आज आम्ही आलो की हे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा प्रतिकार केला पाहिजे, जातीवादाला मोडून काढलं पाहिजे। आता हे जनतेचं काम आहे। आता दुसरं निवडणुकीतून हे तंत्र आणि मंत्रातून आलेलं सरकार आहे। तंत्र म्हणजे बटन दावा, कुणालाही दावा, जे फुलाकडे जाते। हे नीच मनोवृत्तीचं सरकार, कपटी सरकार आणि कावेबाज सरकार, याला जनतेची एकजूट, फक्त त्याला उत्तर आहे तेवढी एकजूट आम्ही करण्याचा प्रयत्न करू। आणि हे बोलत असताना इथले मांगवडगावच्या पारध्यांना जे ठार करण्यात आलं त्यांचं पुनर्वसन झालं नाही, त्याची आग्रहानं आम्ही मागणी केली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुस्लिम बांधवांना न्याय, भारतीय बांधवांना न्याय, आकाश पंचुड्यांना न्याय, भारतीय बांधवांना न्याय, सामाजिक न्याय बजेट घेणाऱ्या पालकमंत्र्यांचा, सामाजिक न्याय बजेट घेणाऱ्या पालकमंत्र्यांचा, गोरगरिबांचं बजेट घेणारा अजित पवार मुर्दाबाद, गोरगरिबांचं बजेट घेणारा अजित पवार मुर्दाबाद, स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद, स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद झाली आहे, जी की संतोष देशमुख, मसोदचे संतोष अण्णा देशमुख यांच्यापेक्षाही निर्गुण हत्या झालेली आहे। ह्या
निर्घृण हत्येचा भीमशक्ती आणि इथली आंबेडकरी जनता जाहीर निषेध करत आहे आणि भविष्यामध्ये जे आव्हानं आमच्या समोर उभं राहणार आहेत त्या आव्हानाला समर्थपणे तोड देण्यासाठी सर्व युवकांनी ह्या सर्व आंदोलनामध्ये सामील व्हावं एवढी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. वडगावच्या पारध्यांचं पुनर्वसन झालं वडगावच्या पारध्यांचं पुनर्वसन झालं. अरे दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. मुस्लिमांच्या विरोधातला आतंकवाद बंद करा, बंद करा, बंद करा, मुस्लिमांच्या विरोधातला आतंकवाद बंद करा, बंद करा, बंद करा, मुस्लिमांच्या विरोधातला आतंकवाद बंद करा, बंद करा, बंद करा, दंगेखोर सरकार बरखास्त करा, बर्खास्त करा, बर्खास्त करा, दंगेखोर सरकार बरखास्त करा, बर्खास्त करा, बर्खास्त करा, दंगेखोर सरकार बरखास्त करा, बर्खास्त करा, बर्खास्त करा. अजित पवार मुर्दाबाद, 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 अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद. जिंदाबाद. आज आकाश बनसोडे याच्या निर्गुण हत्येच्या संदर्भात अंबेजोगाई येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या प्रमाणावर येथे आकाश बनसोडेवर अन्याय झाल्याबद्दल आत्ता कलेक्टर डिप्टी कलेक्टर ऑफिसर यांना निवेदन देण्यात आलं आणि याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. जर आकाश बनसोडे यांच्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर याच्यानंतरही आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरेल. खाणारा अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. दंगेखोर महाराष्ट्र सरकार बरखास्त करा, बर्खास्त करा, बर्खास्त करा, दंगेखोर महाराष्ट्र सरकार बरखास्त करा, बर्खास्त करा, बर्खास्त करा, दंगेखोर महाराष्ट्र सरकार बरखास्त करा. बर्खास्त करा, बर्खास्त करा. गायरान जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, गायरान जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या. जातीवादी सरकार हो बरबाद. अरे ह्या भाजप सरकारचं घालायचं काय, हरी मुर्दाबाद. अरे या जातीवादी सरकारचं घालायचं काय. हरी मुर्दाबाद. आकाश बनसोडेला न्याय, मिळालाच पाहिजे, आकाश बनसोडेला न्याय. मिळालाच पाहिजे. अरे ह्या जातीवादी सरकारचं करायचं काय, हरी मुर्दाबाद. अरे या जातीवादी सरकारचं करायचं काय. हरी मुर्दाबाद. आकाश बनसोडेला न्याय, मिळालाच पाहिजे. आकाश बनसोडेला न्याय. दंगलखोर सरकारचं करायचं काय. हरी मुर्दाबाद. अजित पवार मुर्दाबाद, 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 अजित पवार मुर्दाबाद. मुर्दाबाद. माझा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की इतर राज्याप्रमाणे जे SC आणि STचा जो बजेटचा कायदा आहे इतर राज्यामध्ये त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये ST आणि STचा बजेटचा कायदा झाला पाहिजे जेणेकरून करोडो रुपये सामाजिक न्यायाचं बजेट आमचं हे सरकार पळविलं जाते आणि ST आणि STच्या माणसं वंचित राहतात. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे, सर्वांना हात जोडून विनंती आहे माझी की बांधवांनो ह्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्याप्रमाणे जनसुरक्षा नावाचा कायदा आलेला आहे आणि भाजप RSS सरकार मोठ्या पावडीने तयारी करत आहे कायदा आणण्याची. ह्याच्यामध्ये 18 मुद्दे आहेत. हा कायदा असा आहे, जास्त बोलणार नाही, 2 मुद्दे बोलणार थांबणार आहे. कायदा असा आहे ज्या संविधानाच्या माध्यमातून तमाम मुख्य माणसाला बोलायचा जे अधिकार संविधानाने दिलेला आहे ते अधिकार ह्या कायद्यानं बंद होणार आहे. जरी माझ्यासारख्या माणसाने गळ्यात पाठी अडकून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या त्याला 7 वर्षे जेल, जामीन करायला 5 लाख रुपये लागणार आहेत. असे 18 कारस्थान हे RSS भाजपने ह्या कायद्यामधून केलेलं आहे. म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे, थोडं मोबाईलमधून बाहेर येऊन हात जोडून विनंती आहे की नमुना तयार केलेला आहे. सचिवांना कलेक्टरच्या माध्यमातून तहसीलदाराच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला निवेदन द्यायचं आहे आणि हा कायदा रद्द करण्यासाठी ना जात ना धर्म माणूस म्हणून आपण सारे रस्त्यावर यायचं आहे ह्या कायद्यासाठी. म्हणून सर्व बांधवांना माझी विनंती आहे की तो नमुना आपण तयार केलेला आहे. तर माझी विनंती आहे की हा कायदा माणुसकीचा रद्द झाला पाहिजे, माणुसकी हटवण्याचा, आणि संविधानाने जो बोलण्याचा अधिकार हक्क मिळालेला आहे ते संविधान अबाधित राहावं. एवढं बोलतो थांबतो.
अमर रहे, अमर रहे, भारतीय संविधान अमर रहे, अमर रहे, अमर रहे, दंगेखोर सरकार बरखास्त करा, बरखास्त करा, बरखास्त करा, मुस्लिमांविरोधातला डब्बा बंद करा, बंद करा, बंद करा. भारतीय संविधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे गायणार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आकाश बंजुड्याने न्याय मिळालाच पाहिजे, आकाश बंजुड्याने न्याय मिळालाच पाहिजे, पारधी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे. भाजप सरकार होश में होश में आओ, होश में आओ, भाजप सरकार होश में होश में आओ, होश में आओ. अरे देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, अरे देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, क्रॅक खाता मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे आकाश बसवण्याला न्याय मिळालाच पाहिजे, अरे आकाश बसवण्याला न्याय मिळालाच पाहिजे. अरे या जातीवादी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर अरे पाय, या जातीवादी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं